तर मग नमस्कार मंडळी, क्रिकेट विथ भूषणवर पुन्हा एकदा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आजची व्हिडिओ जरा थोडी शॉर्ट होऊ शकते. रोको फॅन्ससाठी शॉर्ट होऊ शकते म्हणा. तर ठीक आहे, ओव्हरऑल क्रिकेट फॅन्ससाठी मग थोडी शॉर्ट व्हिडिओ म्हणू शकतो मी. जास्त नाही, अर्धा तासाची व्हिडिओ आहे फक्त, असं म्हणायला आहे. पूर्ण व्हिडिओ बघितल्याशिवाय कोणी जायचं नाही. लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब केल्याशिवाय जायचं नाही. तर मित्रांनो, आजची एकदम धमाकेदार बातमी आलेली आहे. आजच्या दिवसातली रोहित आणि विराट खेळणार विजय हजारे ट्रॉफी. तर म्हणजे आता दोघं एकच फॉर्मॅट खेळत आहेत. खूप आता IPLचे पण धरले तर 2 महिने राहतात. ठीक आहे, 2 महिन्यात म्हणजे T20 प्रिपरेशन आणि वन डे प्रिपरेशन जरा खूपच फरक असतो नाही का, जमीन आसमानचा. सो त्यामुळे जरा BCCIने पण त्यांना अप्रोच केलं किंवा थोडं सांगितलं वगैरे की तुम्ही जाऊन विजय हजारे ट्रॉफी वगैरे जे डोमेस्टिक लीग्स आहे तिथं जाऊन पण तुम्हाला खेळावं लागेल. म्हणजे म्हणजे कोणी येऊन उद्या प्रश्न नको करायला की लेजेंड्स इतके मोठे झालेत की त्यांना फक्त एकच फॉर्मॅट खेळायला पाहिजे. तसं म्हटलं त्या दोघांना प्रूव्ह करायची गरज पण नाही आहे की का म्हणून आम्ही विजय हजारे ट्रॉफी खेळू, का म्हणून आम्ही सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी डोमेस्टिक लीग्स का म्हणून खेळू, असं हे प्रूव्ह करण्याची त्यांना गरज नाही अजिबात. पण मग एक असतं ना की ठीक आहे, आता म्हणजे इतके पण मोठे आम्ही गेमपेक्षा की आम्ही गेम खेळणार नाही वगैरे अशा गोष्टी. सो म्हणजे विराट कोहलीने पण दिल्ली क्रिकेट असोसिएशनला समजवलं आहे. त्यांना सांगितलं आहे की मी खेळणार आहे. येणारी विजय हजारे ट्रॉफी जी चालू होईल आता नेक्स्ट मंथमध्ये, याच मंथमध्ये बरोबर या मंथच्या एंडिंगला किंवा नेक्स्ट मंथमध्ये चालू होते विजय हजारे ट्रॉफी. तर तिच्यामध्ये मी खेळणार आहे. असं काहीतरी दोन मॅचेस खेळणार आहे वाटतं मे बी. त्या 2 मॅचेसमध्ये दोघीच्या दोघी बँगलोरमध्ये मॅचेस असतील आणि दोन्ही बँगलोरमध्ये मॅचेस. एक आहे माझ्या अंदाजे गुजरात आणि दुसरी मॅच हे त्रिपुरा असेल किंवा दुसरी कोणतीतरी आहे एक टीम. तर त्या दोघांविरुद्ध विराट कोहली खेळताना दिसेल. आणि रोहित शर्माबाबत अजून काही अपडेट नाही आहे की रोहित शर्मा पूर्ण विजय हजारे ट्रॉफी खेळेल की अर्धी खेळेल, याबद्दल काही अजून माहिती नाही आहे. जशी माहिती समजेल मी तसं तुम्हाला लवकरात लवकर समजवेल. सो ओव्हरऑल हे मित्रांनो, पण ठीक आहे. याचा फायदा असा होईल की जे ODI मॅचेस वगैरे होतील, ठीक आहे, त्या मॅचेसमध्ये जरा विराट यांचा फॉर्म त्यांचा अजून पण नाही आहे असं म्हणत नाही आहे. पण मग जो टच राहतो ना गेमसोबत, गेमपासून दूर राहण्याचा परिणाम वगैरे थोडंफार म्हणतो ना आपण, ते थोडं राहणार नाही. गेमशी कायम कनेक्टेड राहतील. फॅन्ससाठी एक गोष्ट होऊन जाईल. आणि मेन म्हणजे यांना थोडंसं पैसा वगैरे खायला भेटून जाईल यांच्या नावाने. थोडी तिकीट्सच्या प्राइजेस वगैरे खाऊन जातील. डोमेस्टिकमध्ये पण यांना तिकीटचे प्राईस हाय करता येईल. या सर्व ओव्हरऑल गोष्टी होऊ शकतील. पण मग एक आपल्यासाठी म्हटलं तर एक गोष्ट ठीक आहे, आपल्याला अजून थोडे काही जास्त मॅचेस बघायला भेटतील विराट आणि रोहित खेळताना. काही डोमेस्टिक आपल्या जवळच्या स्टेडियमवर वगैरे बघायला भेटतील. ठीक आहे, मज्जा आहे एकदम. विराट ऑलमोस्ट 15 वर्षानंतर, रोहित पण ऑलमोस्ट तसंच 15 वर्षानंतर काहीतरी खेळणार आहे. मज्जा येणार आहे एकदम मित्रांनो विजय हजारे ट्रॉफी. जेव्हा लास्ट टाइम विराट हे खेळायला गेलं होतं रणजी मॅच, ती जी स्टेडियम भरलं होतं ना मित्रांनो, जबरदस्त जायले. ती विराटची अनफॉर्च्युनेटली ती मॅच लास्ट ठरली टेस्टमधली, ॲज अ म्हणजे म्हणतो ना आपण तशी टेस्टमधली रेड बॉल क्रिकेटमधली लास्ट मॅच ठरली. पण ठीक आहे, जाऊ द्या. ओव्हरऑल पण मस्त आज मजा आली पण, ती मॅच पण जबरदस्त होती. फॅन फक्त तुम्हाला सांगतो का ते दोनच स्टेडियमचे साईड असतात ना ती खोललेल्या होत्या. पूर्ण स्टेडियम पण भरले, म्हणजे ओपन नव्हतं केलेलं, कारण की डोमेस्टिकमध्ये नसता म्हणून मग ते ओपन केलं नाही जात. पण मग त्या दिवशी जबरदस्त क्राऊड आलेला होता विराट कोहलीला बघण्यासाठी. मजा आहे एकदम. सो मजा येणार आहे मित्रांनो, दोघीच्या दोघी खेळतील वगैरे, जबरदस्त डायरेक्ट. मला आज एशा टॉपिकवर बोलायचं आहे. तुम्ही फोटो बघितला असेल, हाऊ मेनी रन्स ट्रेव्हिस हेड इन द सेकंड टेस्टमध्ये किती रन करेल? मला तर वाटतंय कमीत कमी एक 50 तरी मारणार आहे. अरे कमीत कमी एक 50 मारणार आहे ट्रेव्हिस टूलला. वैभव सूर्यवंशीने आज शतक ठोकलं मित्रांनो.
काहीतरी यंगेस्ट प्लेअर झालेला आहे तो, की ज्याने म्हणजे टोटल 13 का 16 इनिंग खेळला आहे, त्याच्यामध्ये 3 शतक वगैरे असे मारलेले. मजा आहे एकदम. वैभव सूर्यवंशी. विराट कोहली ऑल सेट टू प्ले. येस मित्रांनो, वेअर इज अवर फोटो. येस, सो दॅट्स पिक्चर. दॅट्स पिक्चर आय वॉन्ट टू शो यू. सो मित्रांनो, हा पिक्चर जसा बघतच असाल तुम्ही, पिक्चरबद्दल मला काही म्हणायचं नाही वगैरे, पण मग माझा मुद्दा आजचा असा होता, मला मेन या टॉपिकवर व्हिडिओ बनवायची होती की जे विराट आणि रोहित गंभीरला नको आहे. तुम्ही बरोबर ऐकलं, विराट आणि रोहित गंभीरला नको आहे. तर हे असं का म्हणतोय मी, की जरा काही सूत्र वगैरे म्हणतो ना आपण, सोर्सेस. आता जिथं आग लागेल ना तिथूनच धूर निघतो. म्हणून जर ह्या गोष्टी वरत्या लेवलला चालू असतील तरच सोर्सेसकडनं बातम्या येतात की असं असं चालू आहे. रवींद्र जडेजाचा ट्रेड होणार आहे ह्या बातम्यांचा धूर निघलेलाच होता, सगळीकडं बातम्या पसरल्याच होत्या आणि तो ट्रेड झालाच. बातम्यावरती जोपर्यंत गोष्ट चालत नाही तोपर्यंत 99% आपण म्हणून 50-50 राहू शकतो. ठीक आहे, 40-50 समजून चालू. मी तर 40-60 म्हणतो. 60 मी म्हणतो की कन्फर्म राहतं, 40 नाही म्हणत मी. ठीक आहे, मला म्हणायचं एवढं आहे की बातमी आलेली आहे त्यानुसार असं आहे की गंभीरला आहे ना, रोहित आणि विराट दोघं ओडीआयच्या टीममध्येच नको आहे. ओडीआयच्या टीममध्ये रोहित आणि विराट नको आहे. तर याचं कारण असं मेन आहे की त्याला बनवायची ती स्वतःची एक टीम, जिने 2027चा वर्ल्ड कप जिंकला पाहिजे. आणि त्या टीममध्ये रोहित आणि विराट नको आहे त्याला ती एक पूर्ण यंग टीम पाहिजे, पूर्ण एक असं सेटअप पाहिजे की ज्याने ती टीम जिंकवली पाहिजे. जसं महेंद्रसिंग धोनीच्या वेळेस झालेलं होतं 2027च्या वर्ल्ड कप, 2007च्या वर्ल्ड कपला, 2007च्या वर्ल्ड कपला त्यांनी जिंकवलं वगैरे होतं ना, की टीम वगैरे आणली, यंग टीम सर्व मोठे मोठे प्लेयर्स काढून टाकले वगैरे, या गोष्टी केल्या. तर सो त्याला ओव्हरऑल हेच करायचं आहे की असं असं करून मी वगैरे समथिंग. तर त्याची इच्छा तीच आहे की मला काढून टाकायचं आहे विराट आणि रोहितला. मेन याचं रिझन असं आहे की त्याला नकोच आहे, त्याला त्यांचा त्रास होतो आहे. एक बातमी वाचल्यानुसार असं होतं की विराट आणि गंभीर दोघं ऑस्ट्रेलिया टूर झाला ना, ऑस्ट्रेलिया टूर, तेव्हापासून दोघं एकमेकांशी बोललेले नाही. जो फर्स्ट मॅचमध्ये प्रॅक्टिस सेशन वगैरे पण झाला तो विराटने रोहित सोबत केला, त्यामध्ये गंभीर नव्हता, गंभीरचं इन्व्हॉल्वमेंट नव्हतंच. ठीक आहे, त्यानंतर दुसऱ्या तुम्ही मॅचमध्ये पण काही फोटोज आलेले, त्या फोटोजमध्ये क्लिअरली शो होतंय की विराट इग्नोर करून चाललाय गंभीरला, लक्ष पण देत नाही, दोघं बोलत नाही. आणि विराट आणि गंभीरचं पण बाई भांडण झालेलं आहे असे पण काही सोर्सेस सांगतायत. म्हणजे आता हिटेड आर्ग्युमेंट वगैरे झालेली आहे, काही बोलावरी वगैरे झाली असेल मे बी. जरा ओडीआय क्रिकेटचं आहे ना, लोक आता विराट आणि रोहित रिटायर झाल्यापासून आहे ना फक्त या गोष्टी बघायला थांबलेले की दोघं कधी जाऊन नाही का खेळतील, दोघं आम्हाला बघायचे आहेत की ओडीआय मॅचेस कधी होणार आहे आणि आम्हाला ते मॅचेस बघायचे आहेत. आम्हाला टेस्ट आणि T20मध्ये मजा नाही येते, आम्हाला बघायची ती ओडीआय बघायची. आणि ओडीआय काय बघायची आम्हाला, तर रोहित आणि विराटला बघायचे. आणि गंभीरला तेच नको आहे की आम्हाला रोहित आणि विराटमुळे जे मार्केट चालू आहे ते बंद करायचं आहे, आम्हाला आमचं स्वतःचं मार्केट चालू करायचं आहे. या जरा चुकीच्या गोष्टी होत आहे मित्रांनो, या थोड्याशा नाही का, थोडं विचार करा या गोष्टींवर. आणि जिथं दिसेल पोस्ट तिथं डायरेक्ट हल्ला बोल करायचा. तर या माणसाला मी तर म्हणतो पूर्णपणे काढून टाका, अजिबात ठेवू नका. या माणसाचा सगळ्यांनाच त्रास होतोय, जरा जास्तच करून टाकले या माणसाने. तर असं काही व्हायचे चान्सेस नाही मित्रांनो की रोहित आणि विराटला ओडीआयमधनं काढतील. कारण की एक मेन विषय येतो की रोहित आणि विराटला जर काढून टाकलं ना तर आपली टीम वेस्ट इंडिज आणि श्रीलंका बांगलादेशपेक्षा बदतर होऊन जाईल. जर ओडीआय सेटअपमधनं जर आपल्याला काढून टाकलं रोहित आणि विराटला, हे होणं अशक्य आहे. पण मग आता काही सोर्सेस म्हणताय, मग आपण त्या गोष्टीला धरून बोललं पाहिजे. आता
तुम्हाला माहिती वगैरे देण्यासाठी मला आणावी लागते, बोलावं लागते या गोष्टींवर. कुंफू पांड्या स्मॅशिंग सिक्सेस, 300 सिक्सेस कंप्लीट झालेले कुंफू पांड्याचे. त्यामध्ये 121 MI साठी मारलेत, 196 इंडियासाठी, 59 बडोदा आणि GT साठी 27. वेल डन कुंफू. त्याने आज काहीतरी इनिंग खेळली 77 का 70 रनाची 42 बॉलमध्ये. जबरदस्त इनिंग खेळला आहे. ईशान किशन बॅक टू बॅक प्लेअर ऑफ द मॅच. किती 90 रन्सची इनिंग खेळली. येस मित्रांनो, तर IPL ऑप्शनचे टॉप काही इंडियन प्लेयर्स बघू आपण. उमेश यादव, मयंक अग्रवाल. उमेश यादव फास्ट बॉलिंगमध्ये जबरदस्त ऑप्शन आहे. स्टार्टिंगला तुम्हाला स्विंग वगैरे देऊन देईल. डेथ बॉलिंग तर नाही सांगत मी, पण स्टार्टिंगला जबरदस्त एकदम स्टंप तोड कार्यक्रम आहे. मयंक अग्रवाल. टीमला मिडल ऑर्डरमध्ये थोडा बॅलन्स हवा असला वगैरे तर मयंक अग्रवाल एकदम बेटर ऑप्शन आहे. KS भरतबद्दल मी काही सांगत नाही, ठीक आहे. KS भरतबद्दल बोलणं थोडंसं हे वाटतं मला. त्यानंतर कोण आहे? रवी बिश्नोई. राजस्थानला गरज आहे, चेन्नईला गरज आहे. नंतर अजून कोणतं सोडलं आहे? नाही, बाकीच्यांनी नाही सोडलं वाटतं बरेच, पण मग जाईल, तरी पण चांगला जाईल मला वाटतं रवी बिश्नोई. आकाशदीपला चांगली प्राईस भेटणार आहे. ओपनिंग म्हणजे स्टार्टिंगचे स्पेल जबरदस्त टाकतो एकदम. मला आकाशदीपच्या बॉलिंगचा एकदम फॅन आहे मी. नंतर दीपक हुड्डाचा सध्या रिसेंटली फॉर्म लई जबरदस्त चालू आहे. आता बघायला इंटरेस्टेड असेल तर. नंतर व्यंकटेश अय्यर सध्या रिसेंटली असं आलं आहे की 6 नंबरवर बॅटिंग करतोय. तर आता बघायचं इंटरेस्टेड ठरेल की नक्की काय काय होतं वगैरे या गोष्टी, नाही का. कसं बॅटिंग वगैरे करेल तो, तसं ॲज युजली ओपनिंग वगैरे करतो म्हणून मग ठीक आहे. त्यानंतर नवदीप सैनी बऱ्याच दिवसांनी दिसेल ऑप्शनमध्ये आणि होपफुली तो सगळ्या मॅचेस खेळताना दिसला पाहिजे. नवदीप सैनी एक 150ला टच होणारा बॉलर होता. 145-150 कंटिन्युअसली हिट करतो असा बॉलर आहे, ज्यावेळेस विराट कॅप्टनशिप वगैरे करायचा. त्यानंतर चेतन साकरिया डायरेक्ट गायब होऊन गेला. कुलदीप सेन छान आहे. आपण पृथ्वी शॉने कमबॅक केला मित्रांनो, महाराष्ट्राची कॅप्टनशिप पण करतोय आणि त्यानंतर छान चालू आहे त्याचा. रिसेंटली फॉर्म जबरदस्त आहे. राहुल त्रिपाठी सध्या भाऊचे तारे खराब आहे सध्याचं. कॅमरॉन ग्रीन. आय डोंट नो विच टीम आय विल बी इन ऑप्शन. आय एम रिअली एक्साइटेड फॉर IPL. याला माहिती आहे की मला पैसा जबरदस्त भेटणार आहे, म्हणून हा विषयच करत नाही काही. याची एकदम मालामाल होणार आहे याची गोष्ट. याच्याबद्दल बोलून काही फायदाच नाही, नाही का. याला फुल पैसा भेटणार आहे. येस. डिसॲग्रीमेंट. खरंच हाय डिसॲग्रीमेंट. हे दिसतंय क्लिअरली सगळ्यांच्या फेसेसवरनं वगैरे. सो आता बघणं इंटरेस्टेड ठरेल नक्की काय काय होतं. गंभीरनी BCCIला सांगून एक मीटिंग पण ठेवली होती आणि त्या मीटिंगमध्ये क्लिअर कट सांगितलं असं काहीतरी होतं की सिनियर प्लेयर्स मला नको आहे टीममध्ये. मला नवीन सेटअप उघडायचं आहे, नवीन सेटअप करायचं आहे. त्या सेटअपमध्ये मला यंग प्लेयर्स ठेवायचे. म्हणून मग आता बघू नक्की काय काय होतं. नको यार, रोहित विराट राहायला हवेत. काढायचं तर त्या गेला काढा. व्हॉट इज दिस? चेन्नईला पाहिजे बॅकअप ओपनर.
स्टीव्ह स्मिथ रजिस्टर फॉर. अरे स्टीव्ह स्मिथची बॅटिंग पाहायला कोण इंटरेस्टेड नाही भाई. स्टीव्ह स्मिथ IPL मध्ये मजा येते. स्टीव्ह स्मिथ, आय वॉन्ट टू शी यू. येस स्टीव्हची इच्छा अशी आहे की मला राजस्थानकडनं खेळताना जिथून मी IPL जर्नी चालू केली तिथून मला खेळायचं इच्छा आहे याचं वगैरे. गुरुबाज म्हणतोय गौतम गंभीर इज अ बेस्ट कोच. आय हॅव प्लेड अंडर वन ऑफ द ग्रेटेस्ट कोच आय हॅव एव्हर मीट. हां अरे तू थोड्या मॅचेस खेळलायस बाबा, आणि तो कोच नव्हता, तू होता तिथं, तो मेंटॉर होता. जरा फरक समज. जेमी स्मिथ खूप नवी याचं नावच नाही येते सॉरी मला. CSK बीड फॉर हिम. छान करतोय. दॅट्स इट फॉर टुडेज फ्रॉम. हेच ओव्हरऑल आजचं सर्व होतं मित्रांनो. तर बघू आपण नक्की काय काय वगैरे होतं. उद्याच्या मॅचचे अपडेट्स वगैरे मी देतोच तशा. उद्याची मॅच बघण्यासारखी असेल. त्यामध्ये म्हटलं गेलं आहे की विराट आपलं ऋतुराज खेळणार नाही वगैरे. तर नक्की काय काय होईल हे तुम्हाला नक्की समजवतो मी. नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. पुढची व्हिडिओ नक्कीच लवकरच येईल. चला टाटा बाय बाय. सगळ्यांनी काळजी घ्या.